क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, संत समागमी धरावी आवडी, संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरोनी राहो, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, विठ्ठल विठ्ठल योऽन्त प्रविश्य मम वाचं इमां प्रसुप्ता, सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना, अन्यांश्च हस्तचरणा श्रवणत्वगादिं, प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं, जय जय श्री राधारमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित्त चोर प्रभु, जय जय माखन चोर, रायगडी मंदिरी वसे माझा राया, चरणासी अर्पितो अजल मही काया, जगदेश्वरासी जोडली जाची जन्म ख्याती, प्रथम वंदितो तुम्हा शिवछत्रपती, महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्ग, पाण्डुरङ्ग गुरु प्रथम नमः, पाण्डुरङ्ग गुरु प्रथम नमः, पाण्डुरङ्ग गुरु प्रथम नमः, पाण्डुरङ्ग गुरु प्रथम नमः, पाण्डुरङ्ग गुरु प्रथम नमः,
चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. विठ्ठल 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी कीर्तनारूपी सेवेकरिता निवडलेला अभंग. जगद्गुरु तुकोबराय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जे छत्रपती शिवाजी राजांनाही उपदेश करतात. काय म्हणतात की राजा, तुमच्या हातामध्ये ढाल आणि तलवार असणं हा तुमचा परमार्थ आहे. काय राजा, तुमच्या हातामध्ये ढाल आणि तलवार असणं हा तुमचा परमार्थ आहे, परंतु आमच्या गळ्यामध्ये माळ आणि हातामध्ये टाळ असणं हा आमचा परमार्थ आहे. असं छत्रपती शिवाजी महाराजांनाही उपदेश करणारे जगदमान्य जगद्गुरु तुकोबराय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असणारे पंचम वेदाचे निर्माते श्री संत देहूचे निवासी श्री संत जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आज आपण कीर्तन रूपी सेवेकरिता निवडला. विठ्ठल 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 विठ्ठल. आता तुकोबराय या अभंगामध्ये म्हणतात, काय म्हणतात, या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असा आहे. तुकोबराय म्हणतात, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. आपण आपल्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर प्रत्येक क्षणाक्षणाचा विचार केला पाहिजे. आता आपण विचार तर प्रत्येक गोष्टीचा करतोय, कोणतीही गोष्ट करण्याच्या अगोदर तिचा विचार करतोय, बरोबर आहे. परंतु तुकोबराय म्हणतात, हा जो भवसिंधू सागर आहे, हा जो संसार सागर आहे, हा तरुण जाण्याचा आपण विचार केला पाहिजे. कारण महाराज, आपण आज ज्या मुखाने भगवंताचं नामचिंतन करणार आहोत, ज्या देहाने आपण भगवंताचं नामस्मरण करणार आहोत, हा देह नासका आहे, कुचका आहे, हा एक ना एक दिवस तरुण जाणारच आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. तुकोबराय म्हणतात, तो काळ आपल्यावरती टपून बसलेला आहे. कधी एकदा येईल आपल्यावर, कधी झडप घालेल, कधी आपल्याला घेऊन जाईल हे काहीही सांगता येत नाही. म्हणून जीवनामध्ये आल्याच्या नंतर प्रत्येक गोष्टीचा क्षणाक्षणाला विचार केला पाहिजे. पुढे तुकोबराय म्हणतात, संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. काय बोलतात तुकोबराय, तर जीवनामध्ये आल्याच्या नंतर संतांची संगत केली पाहिजे आणि परमार्थ मार्गाची तातडी ही केली पाहिजे. कारण संतांच्या संगतीत फार मोठी ताकद आहे मायबापा हो. आणि घाई परमार्थ केला पाहिजे. का? कारण आपला हा देह नासका आहे, कुचका आहे, एक ना एक दिवस जाणार आहे. हा कधी जाईल, कधी याचं काय होईल हे काहीही सांगता येत नाही, ते आपल्या काही हातामध्ये नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात, घाई जोपर्यंत आहे तोपर्यंत परमार्थ करून घ्या. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरूनी राहो. तुकोबराय म्हणतात, या इहलोकामध्ये, इहलोक म्हणजे मृत्यूलोक, या मृत्यूलोकामध्ये डोळ्यामध्ये धूर गेल्यासारखं राहू नका. तुकोबरायांनी या ठिकाणी धुरे हा शब्द वापरलेला आहे. धुरे म्हणजे धुंदी, डोळ्यामध्ये धुंदी गेल्यासारखं कोणीही राहू नका. आता आपल्या प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये कसली धुंदी असते, कोणत्या प्रकारची धुंदी असते, तर ती फक्त अहंकाराची धुंदी असते. तर तुकोबराय म्हणतात, स्वच्छ नेत्राने, स्वच्छ अंतकरणाने त्या भगवंताला आळवा. हाच झाला आपल्या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल विठ्ठल आता कीर्तनरूपी सेवेकरिता, सेवेकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा. तो म्हणजे असा
की आज कार्यक्रमाचं आयोजन काय, कार्यक्रमाचं नियोजन काय हे जरी सर्वांना माहीत असलं तरी वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे की अल्पसाहा परिहार देणं. आज कैलासवाशी लक्ष्मी विठोबा पुणेकर या आजींचं प्रथम पुण्यस्मरण आहे. पिंडदानाच्या विधीनिमित्त त्यांच्या प्रथम वर्ष श्रद्धानिमित्त आज आपण सगळे इथे जन्माला आलेलो आहोत. महाराज, ही काळगती आहे. कधी तो काळ आपल्यावर झडप घालेल, कधी आपल्याला घेऊन जाईल हे काहीही सांगता येत नाही. त्यांच्या मागे असणारा त्यांचा सर्व दुःखांकित परिवार, या परिवारावरती गेले 1 वर्ष झालं मोठा दुःखाचा डोंगर हा कोसळलेला आहे. परंतु मायबापा हो, इथं या मृत्यूलोकामध्ये जन्माला आल्याच्या नंतर प्रत्येक जीव एक ना एक दिवस जाणार आहे. आज आजींचा फोटो आहे, उद्या आपलाही फोटो असणार आहे. तसेच पुणेकर परिवार, या परिवाराने आज आम्हाला इथे कीर्तन करण्याची संधी प्राप्त करून दिली. म्हणून पुणेकर परिवाराचे मनापासून आभार, अंतकरणापासून आभार मानते. तसेच आज माझ्या कीर्तनामध्ये जे रंग भरवण्याचं काम करत आहेत ते असे आमची श्री सद्गुरू बाळूमामा वारकरी शिक्षण संस्था नातेपुते, सर्व माझ्या लाडक्या गुरु भगिनी असणाऱ्या सुंदर अशी पावलं खेळून टाळ वाजवून त्या मला साथ करत आहेत. त्यांच्याही अंतकरणापासून आभार मानते. आजच्या गायनाचार्य असणाऱ्या, आमच्या प्रत्येक कीर्तनात आम्हाला साथ देणाऱ्या हरिभक्तपरायण गायनाचार्य सुवर्णा दिदी जमादार आणि तसेच राणी दिदी बडे या दोघींचेही अंतकरणापासून आभार मानते. आजचे मृदुंगाचार्य समाधान महाराज शिराळ दादांचेही अंतकरणापासून आभार मानते. पुन्हा शूटिंगवाले आपले नाना दादा बिटके यांचेही मी अंतकरणापासून आभार मानते. आणि ज्यांच्यामुळे आज मी या नारदाच्या गादीवरती उभी आहे असे असणारे, आमच्यावर आईवडिलांसारखं नितांत प्रेम करणारे, त्यांच्या जीवापलीकडं आम्हाला जपणारे, आज इतके दिवस आम्ही त्यांच्यापाशी राहिलो परंतु कशाचीही कमी पडून दिली नाही असे असणारे, आज ज्यांचा अख्खा महाराष्ट्रभर दऱ्याखोऱ्यामध्ये ज्यांचा आवाज घुमतोय अशा असणाऱ्या बाळूमामा जीवनचरित्रकार कीर्तन केसरी संजीवनी ताई शिंगाडे ताईंचेही अंतकरणापासून आभार मानते. आणि तसेच हरिभक्तपरायण सुनील महाराज शिंगाडे ताई व बाबा दोघांचेही अंतकरणापासून आभार मानते. आज बाबा माझ्या कीर्तनाला उपस्थित आहे म्हणून त्यांचे अंतकरणापासून आभार मानते. ताईंना दुसरीकडे कीर्तन असल्यामुळे त्या इथं काही येऊ शकल्या नाहीत. तसेच आज माझे आईवडील देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचेही अंतकरणापासून आभार मानते. सिस्टीमवाले दादा असतील, सर्वांचे अंतकरणापासून आभार मानते आणि सेवेला सुरुवात करते. विठ्ठल 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 विठ्ठल. बघा, आपल्या कुटुंबावरती, आपल्या घरातली जर एखादी व्यक्ती निघून गेली तर त्या कुटुंबावरती दुःखाचा डोंगर हा कोसळलेला असतो. मायबापा हो, हे दुःख न सहन करण्यासारखं आहे, हे दुःख न सहन करण्यासारखं आहे. परंतु आपण इथे मानवी देह घेऊन जन्माला आलेलो आहोत, तर मरण हे प्रत्येकाचं निश्चित आहे. प्रत्येकाला एक ना एक दिवस जायचं आहे. माऊली ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी तोवी देतात, आपण हे जे दोन्ही डोळ्यांनी हे जे विश्व पाहतोय हे सगळं नाश पावणार आहे, हे एक ना एक दिवस जाणार आहे. उपजते नाशे नाशी येले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा. येथे नाही उरो आले अवतार, 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 येथे नाही उरो आले अवतार.
सगळ्यांनी विश्व पाहतोय ना, हे मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत हे सगळं जाणारच आहे आणि ते राहणार आहे ते काय, फक्त आणि फक्त भगवंताचं नाम. म्हणून तुम्ही सगळ्यांनी भगवंताची मनापासून भक्ती करायलाच पाहिजे. मग ते चिंतनही आपल्याला करायचंय. ऐका, जीवनामध्ये आल्याच्या नंतर आपले प्रत्येकाचे 3 सोहळे असतात. किती? 3 सोहळे असतात. कोणकोणते? महिला मंडळी इकडं लक्ष द्या. आपल्या प्रत्येकाचे किती? 3 सोहळे असतात. त्याच्यातला पहिला सोहळा कोणता आहे तर तो म्हणजे जन्म सोहळा. कोणता? जन्म सोहळा. ज्या दिवशी आपण जन्माला येतो ना, त्या दिवशी आपल्या आईवडिलांना फार आनंद होत असतो आणि त्या आनंदाच्या भरामध्ये ते आपला काय करतात? जन्म सोहळा साजरा करतात. आता दुसरा आहे तो म्हणजे लग्न सोहळा, विवाह सोहळा. आता हा सोहळा आपण चुकवू शकतो, कारण एखाद्या मुलीने किंवा एखाद्या मुलाने ठरवलं की नाही बाबा आता लग्नच करायचं नाही, तर हा सोहळा आपण चुकवू शकतो. कारण हल्ली मुलींची संख्या ही फार कमी झालेली आहेत. मुली सहजासहजी भेटत नाहीत. मग एखाद्या मुलीने किंवा मुलाने ठरवलं की आता लग्नच करायचं नाही, तर मग आपण हा 2 नंबरचा सोहळा चुकवू शकतो. परंतु मायबापा हो, जो 3 नंबरचा सोहळा आहे, 3 नंबरचा सोहळा आहे, हा आपल्या संत महात्म्यांनी सांगितलाय. आपण लाख जरी प्रयत्न केले तरी हा 3 नंबरचा सोहळा आपण चुकवू शकत नाही. कारण हा जो 3 नंबरचा सोहळा आहे, हा जो 3 नंबरचा सोहळा आहे, हा कोणता आहे तर मरणाचा सोहळा, मृत्यू सोहळा. हा आपण लाख जरी प्रयत्न केले, किती जरी चतुराई केली, तरी हा सोहळा चुकू शकत नाही. प्रत्येकाचं मरण हे निश्चितच आहे. ऐका, आपण मेल्यानंतर आपला आत्मा हा कधीच मरत नाही बरं. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. आपण मेल्यानंतर आपला आत्मा हा कधीच मरत नाही, कारण आपला आत्मा हा भगवंताचा अंश आहे. जे मरतं ते फक्त शरीर मरतं, आपला आत्मा हा कधीच मरत नाही. ममैव अंश जीवलोके जीवभूत सनातनः. आपला आत्मा हा भगवंताचा अंश आहे, हा कधीच मरत नाही. मग महाराज तुम्हालाही प्रश्न पडत असेल की मरण म्हणजे काय? मरण म्हणजे काय? मरण म्हणजे, आता पहा, मरण हा शब्द आपण ऐकला तरी आपल्याला दुःख होत असतं, वाईट वाटत असतं. कारण मायबापा हो, आपल्याला मरावंसं वाटतं का? मागचे मरावंसं वाटतं का? तर नाही, मरावंसं वाटत नाही. परंतु इथं जन्माला आल्याच्या नंतर प्रत्येकाला मरावं लागणारच आहे. ऐका, मग मरण म्हणजे काय? मरण म्हणजे काय तर नीट लक्ष देऊ नये का, या देहाला काही लागलं, हात तुटला, मोडला, याला काही जखम झाली, तर हा देह काय करतो? आपलं जे जुना देह आहे, जुनं शरीर आहे, ते जुना देह टाकून देतो आणि नवीन देह परिधान करतो. मग मायबापा हो, आपल्याला जुना देह आवडतो का नवीन? जुना आवडतं का नवीन? पण ते वस्त्राच्या बाबतीत नवीन आवडतं, परंतु देह हा आपल्याला जुनाच आवडतो, नवीन नाही. ऐका, आपला हा देह भाड्याने मिळालेला आहे. कसा? भाड्याने मिळालेला आहे. आपण जर एखाद्या भाड्याच्या रूममध्ये राहत असलो, भाड्याच्या खोलीमध्ये राहत असलो, तर भाड्यानं केलेलं घर हे भाड्याचं असतं. ते एक ना एक दिवस आपल्याला खाली करावंच लागतं, कारण ते भाड्याचं असतं. मग तसंच आपला हा देह सुद्धा आपल्याला भाड्याने मिळालेला आहे. हा भाड्याने मिळालेला देह आपल्याला एक ना एक दिवस खाली करावाच लागतो. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. होता जब तुझको आवाज देगी, होता जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. होता जब तुझको आवाज देगी, होता जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. मग भाड्याने मिळालेला देह हा एक ना एक दिवस आपल्याला काय
काहीही केलं तरी खाली करावंच लागतो. अरे आपला हा देह पंचमहाभूतापासून बनलेला आहे. एक दिवस याची मातीच होणार आहे. ज्याचं बारसं झालं त्याचं तेरसं हे नक्कीच होणार आहे. आता तुम्हालाही प्रश्न पडत असेल की एखादा जीव गेल्याच्या नंतर त्याच्या मागे हे वर्षश्राद्ध 10वा 13वा हे सगळे विधी का करावं लागतात? का करावं लागतात? तर ऐका, मी तुम्हाला एक शास्त्रीय पद्धत सांगते. एखाद्या आईवडिलांनी आपल्या मुलाला जन्म दिला तर त्या आईवडिलांचे त्या मुलावरती इतके उपकार असतात की त्या उपकारातून आपण उत्तीर्ण होऊ शकत नाही. परंतु एक अंशतः का होईना उत्तीर्ण होण्यासाठी आपले मागे प्रयत्न चालू असतात. बरोबर आहे का नाही? त्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी आपले मागं प्रयत्न चालू असतात. मग मरण म्हणजे काय? हे सगळं एखादा जीव गेल्याच्या नंतर त्याच्या नावे मागे प्रवचन ठेवलं असेल, कोणी कीर्तन ठेवलं असेल, भजन ठेवलं असेल. मग हे सगळं जे काही आहे ते माणूस गेल्याच्या नंतर आपण हे सगळं केल्याच्या नंतर हे त्याच्यापर्यंत पाठवून द्यायचं. मग पाठवायचं कसं? तर एका तुम्हाला उदाहरणाद्वारे सांगते. समज आपल्या गावातला एखादा मुलगा अमेरिकेसारख्या अमेरिकेमध्ये शिकण्याकरिता गेला. तिथे गेल्याच्या नंतर त्याला अचानक एखाद दिवशी पैशाची गरज भासली तर आपण काय करणार हो? आता आपण भारतामध्ये, तो अमेरिकेमध्ये फक्त पैसे देण्यासाठी भारतातून अमेरिकेमध्ये जाणं आपल्याला परवडायचं नाही. मग आपण काय करणार? फोन पे करणार, गुगल पे करणार. आधीच्या काळामध्ये मनी ऑर्डर होती. मग तसं आता फोन पे गुगल पे निघलं. मग फोन पे करणार आणि त्याला तिथपर्यंत जितके पैसे लागते तितके आपण पोहोचवणार. मग असं जसं भारतातून पैसे अमेरिकेला पाठवले तसं जो काही हा नामकरण सोहळा आहे हा आपल्याला वैकुंठामध्ये पाठवायचा. तो कसा? आता मी हे स्वतः सांगत नाही तर भागवतामध्ये उदाहरण आलेलं आहे. पहा, पाच पांडव आणि त्यांचे वडील असणारे पंडूराजा, त्यांचे पिता श्री पंडूराजा. हे पंडूराजा जेव्हा वैकुंठामध्ये गेले, आता हे पंडूराजा राहायचे भगवंताच्या चरणाजवळ. परंतु त्यांना कधीच भगवंताचं दर्शन होत नव्हतं. रोज सकाळी उठल्याच्या नंतर त्यांना भगवंताचं दर्शन हे चुकायचं आणि कोणाचं दर्शन घडायचं? नरकाचं दर्शन त्या ठिकाणी त्यांना प्राप्त व्हायचं. मग पंडूराजाला वाईट वाटायचं. ते विचार करायचे, अरे असं कुठलं पाप केलं की राहतो मी भगवंताच्या चरणाजवळ, परंतु रोज सकाळी उठल्याच्या नंतर नरक दिसतोय, नरकाचं दर्शन प्राप्त होतंय. मग पंडूराजांनी विचार केला, आता हे कसं तरी काहीतरी करून हे दर्शन चुकलंच पाहिजे. मग तिन्ही लोकांमध्ये भ्रमण करणारे नारद महर्षी एके दिवशी त्या ठिकाणी आले. तेव्हा पंडूराजांनी सगळं नारद महर्षींना सांगितलं. तेव्हा नारद महर्षी म्हणाले, पंडूराजा म्हणाले, अहो नारद महर्षी, मी राहतो भगवंताच्या चरणाजवळ, परंतु मला भगवंताचं दर्शन रोज सकाळी उठल्याच्या नंतर होत नाही, मला नरक दिसतो. यासाठी तुम्ही काहीतरी करा. तेव्हा नारद महर्षी म्हणाले, आता याच्यासाठी मी काय करणार आहे? कारण कैलास लोक, वैकुंठ लोक आणि पाताळ लोक अशी जी भूमी आहे, या भूमीमध्ये आपण नवीन पुण्य करू शकत नाही. परंतु वैकुंठामध्ये केलेल्या पुण्याचा, मृत्यू लोकामध्ये केलेल्या पुण्याचा उपभोग आपण स्वर्गामध्ये करू शकतो. परंतु इथे आल्याच्या नंतर आपण नवीन पुण्य काही करू शकत नाही. पंडूराजा म्हणाले, नारद महर्षी काहीतरी करा, माझं हे नरकाचं दर्शन चुकवा, काहीतरी करा. तेव्हा पंडूराजाच म्हणाले, ऐका, माझा धर्मासारखा मुलगा असणारा धनोदरी, माझा अर्जुनासारखा मुलगा असणारा, माझे जे हे 5 मुलं आहेत, माझे हे जे 5 पांडव आहेत, तुम्ही खाली जा आणि त्यांना सांगा की माझ्यापर्यंत काहीतरी पुण्य पाठवायला. आता पुण्य जर करायचं म्हटलं तर कलियुगामध्ये सोपं साधन सांगितलेलं आहे. कलियुगा माझे करावे कीर्तन, जेने नारायण देईल भेटी. मग ते खाली आल्याच्या नंतर धर्मराजाची भेट घेतली, सगळं सांगितलं. तेव्हा धर्मराजाने मोठा यज्ञ करायचं ठरवलं. आता या मृत्यू लोकामध्ये
आपण पुण्य करू शकतो, परंतु त्या काळामध्ये मोठे मोठे यज्ञ करावं लागत होते. मग मोठ्या यज्ञाचं त्यांनी त्या ठिकाणी नियोजन केलं. नियोजन केल्याच्या नंतर मस्त सगळा यज्ञाचा कार्यक्रम मस्त सुंदर असा पार पडला. आणि त्या जे 5 पांडव होते हे उठून उभा राहिले, त्या यज्ञाला हात जोडला आणि प्रार्थना केली की हे देवा, हे परमेश्वरा, हे भगवंता, आता आम्हा या 5 भावंडांकडून, आमच्या या 5 पांडवांकडून जे काही पुण्य एकजित होईल हे आमचे पिताश्री पंडूराजा यांच्या नावे आम्ही पाठवत आहोत. आता तू जी काही गती त्यांना प्रदान केलेली आहे त्याच्यापेक्षाही उच्च असणारी गती तू त्या ठिकाणी त्यांना प्रदान कर असं सांगितलं. आणि यज्ञ समाप्त झाला मायबाप हो. आणि खरंच त्याच्या दुसऱ्या दिवसापासून जे पंडूराजाला नरकाचं दर्शन प्राप्त होतं ते चुकलं. आणि कशाचं दर्शन प्राप्त होऊ लागलं तर भगवंताचं दर्शन प्राप्त होऊ लागलं. एवढी ताकद नामाची आहे मायबापा हो. मग त्याच्यासाठी आपली मुलं ही सात्विक जन्माला यायला पाहिजेत. कशी सात्विक? नाहीतर काही ठिकाणी कसं असतं, मुलं नास्तिक असतात आणि आईवडील सात्विक असतात, तर ते मुलं आपल्या आईवडिलांना नरकामध्ये पाठवत असतात. परंतु मुलांनी आपलं जीवनच असं जगायचं की आपल्या जीवनाची शिदोरी ही कधीच दुसऱ्यावर अवलंबून ठेवायची नाही. कारण तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. कधीच आपली जीवनाची शिदोरी दुसऱ्यावर अवलंबून ठेवायची नाही. त्याच्यासाठी प्रत्येक क्षणाला आपण विचार करायचा. कशाचा? तर हा जो भवसिंधू सागर आहे हा तरुण जाण्याचा आपण विचार करायचा. अभंगाचं प्रथम चरण. क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षण हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षण हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, करावया पार भावसिंधू, करावया पार भावसिंधू, नाशिवंत देव जाणार सकाळ, नाशिवंत देव जाणार सकाळ, करावया पार भावसिंधू, जय हो. करावया पार भावसिंधू, नाशवंत देव जाणार सकाळ, नाशिवंत देव जाणार सकाळ, हा क्षणोक्षण हाची करावा विचार, करावया पार करावया पार भावसिंधू, क्षणोक्षण हाची करावा विचार, करावया पार करावया पार भावसिंधू, भावसिंधू. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. तर आपण आपल्या जीवनामध्ये प्रत्येक क्षणाचा विचार केला पाहिजे. विचार तर करतोय, 8 दिवसानंतर काय करायचं काही नाही त्याचा विचार आज आपण करतोय. 8 दिवसाचं सोडा माय बापा हो, 1 वर्षांनी 2 वर्षांनी 10 वर्षांनी काय करायचं याचा विचार आज आपण करतोय. बरोबर आहे का नाही? मग तुकोबराय म्हणतात की विचार कोणत्या गोष्टीचा करावा, कोणत्या गोष्टीचा करावा तर सारा विचार करा उठा उठी. नामधरा कंठी विठोबाचे हो, नामधरा कंठी विठोबाचे, हो नामधरा कंठी विठोबाचे, हो नामधरा कंठी विठोबाचे, सार विचार करा
महाराज या नामाची फार ताकद आहे. म्हणून सांगते आपण सर्वांनी भगवंताचं नामचिंतन नामस्मरण हे अंतकरणापासून केलं पाहिजे, मनापासून केलं पाहिजे. फक्त आपण एकदा जरी त्या भगवंताचं नाव घेतलं तरी अनेक जन्माचे पाप हे आपले नष्ट होत असतात. इतकी ताकद ह्या नामामध्ये आहे. ऐका, भगवंताने कलियुगामध्ये एक सोपं साधन सांगितलेलं आहे. सांगून जाईल, सर्वांनी लक्ष देऊन ऐका. ताट बसा बरं. आपल्या महाभारताचं युद्ध संपलं आणि पाचही पांडव भगवंताकडे आले आणि भगवंताला म्हणाले, काय म्हणाले की भगवंता येणारं युग हे कोणतं आहे हे तू आम्हाला सांग. काय म्हणले? येणारं युग कोणतं आहे हे तू आम्हाला सांग. तेव्हा भगवंत म्हणाले, येणारं युग हे कोणतं आहे हे मी तुम्हाला सांगणार नाही, तर प्रत्यक्षात दाखवून देणार आहे. तुम्ही पाचही भावंड, पाचही पांडव 5 दिशेने जा. त्या ठिकाणी तुम्हाला 5 आश्चर्य दिसतील आणि ते आश्चर्य घेऊन तुम्ही माझ्याकडे या. तेव्हा पाचही पांडव 5 दिशेने गेले. पहिलं आश्चर्य दिसलं धर्मराजाला. धर्मराजाला काय दिसलं तर ऐका, अरे भगवंताचं वाहन असणारा गरुड. काय? भगवंताचं वाहन असणारा गरुड. त्या गरुडाच्या पंखावरती वेद लिहिलेले आहेत, परंतु तोंडामध्ये मांसाचा तुकडा आहे. हे काय आश्चर्य. दुसरं आश्चर्य दिसलं होतं भीमदादाला. भीमदादाला काय दिसलं हो तर नुकतीच येलेली गाय होती. म्हणजे नुकतंच त्या गायीला वासरू झालं होतं आणि जवळ ती गायी उठत नाही तोपर्यंत ते तहान वासरू पटकन उठलं आणि खपक्यास आपल्या आईला लाथ मारली. हे काय आश्चर्य. तिसरं आश्चर्य पाहिलं होतं अर्जुनाने. अर्जुनाने पाहिलं होतं की अरे अख्खं महाभारताचं युद्ध संपलं, परंतु आजपर्यंत 2 तोंडाचा हत्ती कधीच पाहिला नव्हता आणि आज प्रत्यक्षात 2 तोंडाचा हत्ती मी पाहिला. हे काय आश्चर्य. तेव्हा तिसरं आश्चर्य पाहिलं होतं नकुलाने. नकुलाने पाहिलं, नकुल असंच रस्त्याच्या कडेने जात होते तेव्हा त्यांना 2 जुळ्या बहिणीसारख्या 2 विहिरी दिसल्या. परंतु काय सांगता माई बाप्पा हो, एका विहिरीचं पाणी अतिशय तळाला होतं, परंतु ते कसं होतं? गोड होतं. आणि दुसऱ्या विहिरीचं पाणी काठोकाठ वाहत होतं, परंतु ते खारट होतं. हे काय आश्चर्य. 5वं आश्चर्य दिसलं सहदेवाला. सहदेवाला असं दिसलं, सहदेव असंच डोंगराच्या कडेने जात होते तेव्हा मोठा भयानक असणारा दगड खाली डोंगरावरून घरंगळत आला. आता सहदेवांना वाटलं की मी काही जगत नाही, आता मी इथेच गतप्राण होईल, माझा इथेच जीव जाईल. परंतु काय सांगता माई बाप्पा हो, जसं सहदेवाने त्यांच्या मुखाला भगवंताचं नाम घेतलं तसं एका वाळलेल्या काँग्रेसच्या काडीनं एवढा मोठा भयानक असणारा तो दगड तरला. हे काय आश्चर्य. तेव्हा 5ही पांडव 5 आश्चर्य घेऊन भगवंताकडे गेले आणि भगवंताला म्हणाले, पहिलं आश्चर्य होतं धर्मराजाचं. धर्मराजाने सांगितलं, अरे भगवंता तुझं वाहन असणारा गरुड. काय? तुझं वाहन असणारा गरुड, त्या गरुडाच्या पंखावरती वेद लिहिलेले आहेत, परंतु तोंडामध्ये मांसाचा तुकडा आहे. हे काय आश्चर्य. तेव्हा भगवंत म्हणाले, अरे धर्मा, येणारं युग हे कलियुग आहे. येणारं युग हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये अशीच लोक जन्माला येणार आहेत की त्यांचं किती जरी गीता गाथा भजन हरिपाठ सगळं पाठ असलं, सगळं येत असलं, किती जरी भगवंताची भक्ती करत असले तरी सुद्धा मांस भक्षण करण्याचं पाप हे त्यांच्या हातून होणार आहे. दुसरं आश्चर्य होतं भीमदादाचं. भीमदादाने सांगितलं, अरे भगवंता काय सांगू, मी असं आश्चर्य पाहिलं की गाई आणि वासरू होतं, त्या गायीने नुकतंच त्या बाळाला जन्म दिला होता आणि जवळ ती गाय उठत नाही तोपर्यंत तिचं ते तहान असणारं वासरू उठलं आणि खपकन त्या आईला लाथ मारली. हे काय आश्चर्य. तेव्हा भगवंत म्हणाले, अरे भीमा, येणारं युग हे कलियुग आहे. काय? येणारं युग हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये अशीच लोक जन्माला येणार आहेत की आपण आई वडिलांच्या पायावरती डोकं ठेवायचं तर आई वडिलांच्या डोक्यावर पाय ठेवणारी औलाद या कलियुगामध्ये जन्माला येणार आहे. बरोबर आहे महाराज. तिसरं आश्चर्य होतं अर्जुनाचं. अर्जुनाने काय पाहिलं होतं
तर दोन तोंडाचा हत्ती. अर्जुन भगवंताला म्हणाले, अरे भगवंता, अख्खं महाभारताचं युद्ध संपलं रे, पण आजपर्यंत दोन तोंडाचा हत्ती मी कधीच पाहिला नव्हता आणि आज प्रत्यक्षात मी दोन तोंडाचा हत्ती पाहिला. हे काय आश्चर्य. तेव्हा भगवंत म्हणाले, अरे येणारं युग हे कलियुग आहे. कोणतं? येणारं युग हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये अशीच लोक जन्माला येणार आहेत की आपल्या तोंडात देखत आपली फार स्तुती करणार. तुम्ही फार चांगले, असं तसं आपल्या तोंडावर आपली फार स्तुती करणार आणि दोन पावलं पुढं जात नाही तोपर्यंत लगेच निंदा करायला सुरुवात करणार. अशी लोक या कलियुगामध्ये जन्माला येणार आहेत. चौथं आश्चर्य होतं नकुलाचं. नकुलाने पाहिलं होतं की दोन जुळ्या बहिणीसारख्या दोन विहिरी होत्या. तर एका विहिरीचं पाणी अतिशय तळाला होतं परंतु ते गोड होतं आणि दुसऱ्या विहिरीचं पाणी काठोकाठ वाहत होतं परंतु ते खारट होतं. तेव्हा नकुलाने हे भगवंताला सांगितलं. तेव्हा भगवंत म्हणाले, हे बघ, येणारं युग हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये जी चांगली चांगली लोक आहेत ना, साधू महात्मे, ही फार कमी असणार आहेत आणि जी वाईट दुर्जन माणसं आहेत ना, ती भरपूर असणार आहेत. त्यांची संख्या भरपूर असणार आहेत. असं हे कलियुग आहे. पाचवं आश्चर्य होतं सहदेवाचं. सहदेवाने सांगितलं की अरे भगवंता, मी असंच रस्त्याच्या कडेनं जात होतो. जात असताना डोंगर होता. रस्त्याच्या कडेला मोठा डोंगर होता आणि डोंगरावरून असा भयानक असा मोठा दगड खाली घरंगळत आला. आता मला वाटलं की मी काही जगत नाही, मी इथेच गतप्राण होईल, माझा इथेच जीव जाईल. परंतु काय सांगू भगवंता, जसं मी तुझं नाव माझ्या मुखाला घेतलं तसा तो एवढा मोठा भयानक असणारा दगड एका वाहिलेल्या काँग्रेसच्या काडीने तरला. हे काय आश्चर्य. तेव्हा भगवंत म्हणाले, अरे येणारं युग हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये जर कोणावर काही संकट आलं आणि त्या संकटकाळी त्याने जर माझं नाव त्याच्या मुखाला घेतलं तर लगेच त्याचं असणारं जे काही छोटं असो मोठं असो संकट, छोटा असो मोठा असो, ते लगेच तरून जाईल. इतकी ताकद या नामाची आहे. म्हणून कलियुगामध्ये सोपं साधन सांगितलं आहे. कलियुगा माझे करावे कीर्तन, जेने नारायण देईल भेटी. विठ्ठल विठ्ठल इतकी ताकद ह्या नामस्मरणाची आहे. म्हणून आपण सर्वांनी एकदा भगवंताचं नामस्मरण करायचं आहे. सर्वांनी मागचे पुढचे पत्र खालचे मंडपातले सर्वांनी वरती हात करा. सगळे दिसतात बरं मला. केले का? विठोबा रखुमाई,